नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। गोवा राज्यातील विदेशी मद्यासाठ्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलिसांना यश। सोग्रस फाटा तालुक्यात चांदवड परिसरात 43 लाखांचा अवैध मद्य साठा जप्त। नाशिक गुन्हे शाखेची कारवाई। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 5/4/2024 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसरात वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यातच विक्रीकरिता असलेल्या वर्णनांचा व किमतीचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून एका टाटा ट्रकसह जप्त केलाय। गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यू विस्कीचे 448 बॉक्स किंमत ₹43,800 तसेच टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH15HH6361 व मोबाईल फोन किंमत ₹18,06,000 एकूण मुद्देमाल ₹61,06,800 असा हस्तगत करण्यात आलाय। पदमसिंग कैलास बजाड वर्ष 35 राहणार जळकू तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्लीला अश्विन नगर सिडको नाशिक यास अटक केली असून संशयित पाहिजे मद्य पुरवठादार व मद्य विकत घेणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व अंमलदार करीत आहे। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोडे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रवीण गांगुर्डे, पोलीस नाईक हेमंत गिलबिले, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे, नवनाय वाघमोडे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सर्व ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामध्ये अवैध दारू, अवैध गुटखा वाहतुकाची कारवायांसाठी आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे। त्या मोहिमेअंतर्गत काल दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी आम्ही नाशिक जिल्ह्यामधून वाहतूक होत असलेला अवैध मद्यसाठा पकडलेला आहे। तो मद्यसाठा अंदाजे 43 लाख किमतीचा आहे। त्यासोबतच आम्ही एक आयशर गाडीसुद्धा पकडलेली आहे, तिची किंमत अंदाजे 18 लाख आहे। असा टोटल 61 लाखांचा मुद्देमाल, ज्यामध्ये अवैध दारू ही आम्ही काल पकडलेली आहे। सदर माल हा गोव्यामध्ये प्रोडक्शन झालेला होता आणि तो पुढे गुजरातकडे जात होता। ती आम्ही इंटरसेप्ट करून पकडलेली आहे आणि यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर सर्व आरोपींचा तपास सुरू आहे। गुन्हा करण्याची पद्धत, त्यांनी गुन्हा कसा केला, त्यामध्ये कोण कोण सहभाग होतं आहे, ते सर्व आता आम्ही त्याचा शोध लावत आहे आणि ही काल अशी आम्ही कारवाई केलेली आहे। कसं कनेक्शन होते? हा माल जो आहे तो गोवा राज्यांपुरताच मर्यादित आहे। तिथून तो कोल्हापूरला आला, कोल्हापूरवरून मालेगावला तो माल येणार होता, तिथे ड्रायव्हर बदली करून पुढे तो गुजरात राज्यामध्ये जाणार होता। तर ती गाडी आपण मुंबई आग्रा हायवेवर काल पकडलेली आहे।